पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने 10% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. जर तुमच्या जमिनीचा सामू हा 7.95 असेल तर जवळपास 25% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. जर तुमच्या जमिनीचा सामू 8 पर्यंत गेला असेल तर 35 ते 40% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. आणि जर 8च्या पुढे 8.5च्या मध्ये जर गेला असेल तर 65 ते 70% अन्नद्रव्य पिकाला घेता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मातीचं कुठल्याही प्रकारचं ॲनालिसिस न करता आपण जे खतं टाकत असतो त्या खतांचं रूपांतर मोठ्या प्रमाणात क्षारांमध्ये होतं. एक उदाहरण जर तुम्हाला दिलं, जर माझ्या जमिनीचा सामू हा 7.9 असेल आणि मी जर त्याच्यामध्ये युरिया टाकला तर मी 100 किलो जर युरिया त्या जमिनीत टाकला तर माझा 35 ते 40% युरिया जो आहे तो माझ्या पिकांना मिळणारच नाही. आणि जमिनीमध्ये सर्वत्र महाराष्ट्रामध्ये 69.4% जमिनींमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, कॅल्शियम कार्बोनेटचं. मग माझा जो युरिया आहे हा युरिया अमोनियम फॉर्ममध्ये नत्र पुरवतो झाडांना. तर हा युरिया मोठ्या प्रमाणात मुक्त चुन्याबरोबर संयोग पावेल आणि अमोनियम कार्बोनेट नावाचं एक क्षार तयार होईल. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे मुक्त चुना आणि त्याची जर रासायनिक अभिक्रिया झाली तर अमोनियम कार्बोनेट नावाचं क्षार तयार होईल. आणि असंच सगळ्या खतांबरोबर होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे दिवसेंदिवस जमिनीचा जो सामू आहे हा सामू मोठ्या प्रमाणात बिघडत चाललेला आहे. पूर्वी जिथं आपल्याला 25-30 मेट्रिक टन उत्पादन यायचं तिथं आता क्विंटलवर आलेलं आहे. उत्पादकता जी आहे हा उत्पादकता अतिशय मोठा इश्यू आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आज सेंद्रिय शेतीच नाही, आधी ट्रॅडिशनल शेतीमध्ये जरी पाहिलं आपण तर ट्रॅडिशनल शेतीमध्ये सुद्धा हाच महत्त्वाचा उद्देश आहे की आपण जे इनपुट देतोय म्हणजे आपल्याला जे प्रोडक्शन त्याची कॉस्ट आहे ही प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करता येईल याचा विचार आता आपण इथून पुढे केला पाहिजे. आणि प्रोडक्शन कॉस्ट जर आपल्याला कमी करायची असेल तर जमिनीचा सामू, त्याची कॅटन एक्सचेंज कॅपॅसिटी, जमिनीमध्ये अवेलेबल असणारा सेंद्रिय कर्ब हा अतिशय महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये ठरणार आहे. हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश याचा सुद्धा पिकांच्या उत्पादनामध्ये मोठा रोल आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडं आपण पहिलीपासून शिकतो की झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं आणि दुसरीकडं आपण ज्यावेळेस झाडांना खतं टाकतो त्यावेळेस भरमसाठ खतं टाकतो. मग त्यावेळेस झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असेल तर आपल्याला भरमसाठ अन्न देण्याची आवश्यकता काय आहे याचा सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात विचार आपण करणं गरजेचं आहे. झाडामध्ये निसर्गामध्ये जी ताकद आहे म्हणजे तुम्ही पहा निसर्गाने अतिशय चांगलं चक्र करून ठेवलेलं आहे. निसर्गाला म्हणजे आपल्याला कधी आठवलं की आपण जांभळाच्या झाडावर इथ्रेल मारलं आणि मग त्याची पानगळ झाली? कधीच नाही. दर शिशिर ऋतूला सगळ्या झाडांची पानगळ ही होत असते. म्हणजे न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचं निसर्गाने सुद्धा किती अतिशय चांगलं व्यवस्थापन घालून दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. दर शिशिर ऋतूला झाडं बुंद्याजवळ पडतात म्हणजे झाडाची जेवढी पेरिफेरी आहे, कारण झाडाला अन्नद्रव्य कुठून मिळतं म्हणजे झाडांच्या मुळांची कार्यक्षमता किती असती तर 12 वाजता आपल्या डोक्यावर ऊन पडल्यानंतर झाडाची सावली जिथं पडते तिथं त्याची सफेद मुळं जी आहे बारीक म्हणजे जी मुळं अन्नद्रव्य घेतात ती मुळं तिथं येत असतात. बरोबर पानं जी आहेत त्या सगळ्या बुंदा ते सावली याच्यामध्ये पडतात. काही दिवसानंतर पाऊस पडतो. ही जी पानं आहे ही पानं मातीत मिसळले जातात. एका पानामध्ये जवळपास 16 प्रकारचे अन्नद्रव्य असतात आणि हे 16 प्रकारचे अन्नद्रव्य पुन्हा झाडाला मिळायला लागतात. हे निसर्गाने आखून दिलेलं तंत्रज्ञान आहे. हे आपण डोळे झाक करता कामा नये. आणि ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती करतो त्या सेंद्रिय शेतीमध्ये ह्या गोष्टीचा अतिशय मोठा संबंध आहे. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जर आपण प्रॉपर केली, जमीन आपण जर प्रॉपर ठेवली तर आपल्याला सेंद्रिय शेती करताना किंवा त्याचं प्रमाणीकरण करताना बिलकुल अडचण येणार नाही. कारण आज सगळ्यात महत्त्वाचं आहे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटीसुद्धा जमिनीची कमी होत चाललेली आहे. आता कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे काय? जे अन्नद्रव्य आहे कॅल्शियम असेल, क्लोरीन असेल, मॅग्नेशियम असेल तर हे म्हणजे पोटॅशियम असेल, जे पॉझिटिव्ह आयन आहे जे अन्नद्रव्याला फिक्स करतात किंवा जे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात पिकाला उपलब्ध करून देतात, हे जे कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे ती सुद्धा जमिनीची कमी होत चाललेली आहे. म्हणजे आपण जे अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकतो ते अन्नद्रव्य धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता कमी झालेली आहे. म्हणजे आपण जे खतं देतो ते अन्नद्रव्य पिकाला मिळतच नाही. मग या सगळ्याच्या पाठीमागं काय असेल तर आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन अतिशय चांगला करणं हा त्याच्यामध्ये एकमेव पर्याय आहे. ऑर्गॅनिक कार्बन जर आपल्याला जमिनीला चांगला करायचा असेल तर आपल्याला किमान प्रत्येक वेळेस आपल्या जमिनीमध्ये पालापाचोळा जेवढं काही जीवाश्म आपल्याला टाकता येईल तेवढा जीवाश्म आपण आपल्या जमिनीमध्ये टाकला पाहिजे. कारण
आपण सपोज आज आपण असं लक्षात घेऊ की माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 0.2 ते 0.6 संपूर्ण भारतामध्ये जर आपण पाहिलं तर ॲव्हरेज जमिनींचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा 0.2 ते 0.6 आहे. त्याच्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच जो आहे हा अल्कलाईन होत चाललेला आहे, मोठ्या प्रमाणात विम्लयुक्त होत चाललेला आहे. त्याच्यामुळे अन्नद्रव्य जे आपण पिकांना देतोय ते अन्नद्रव्य जमिनींना घेता येत नाही आहे, पिकांना घेता येत नाही आहे. आणि या सगळ्या धर्तीवर आपल्याला जर करायचं असेल काम तर आपला पीएच जो आहे, म्हणजे जर तुमचा पीएच हा 6.5 ते 7.5 म्हणजे 6 ते 7 जर पीएच आला तर तुम्ही काही टाका, पिकाला मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध होणार आहे. पण 6 ते 7 पीएच आणणं अवघड आहे, परंतु आपण किमान 6.5 ते 7.5 आणलं म्हणजे आपण जे अन्नद्रव्य देतो ते 75 ते 80% पिकाला मिळेल याची व्यवस्था करण्यासाठी पीएच जो आहे आपल्याला 6.5 ते 7.5 आणला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला ऑर्गॅनिक कार्बन हा किमान 1% गेला पाहिजे. 1% ऑर्गॅनिक कार्बन जर गेला तर आपल्या जमिनीचा सामू जो आहे हा उदास होईल आणि मग तो सामू उदास झाल्यानंतर तुम्ही जे अन्नद्रव्य द्याल ते पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. आता ऑर्गॅनिक कार्बन आपल्याकडे कमी असण्याचं सगळ्यात मोठं कारण जे आहे ती आपली भौगोलिक परिस्थिती. आज जर तुम्ही युरोपमध्ये गेला तर युरोपमध्ये जवळपास जास्तीत जास्त 3.8 म्हणजे आफ्रिकेमध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेच्या काही प्रांतामध्ये 3.8 असा ऑर्गॅनिक कार्बन आहे हायेस्ट. पण आपल्याकडं सगळ्यात जास्त 0.6 0.8 इतकाच आहे. याचं कारण असं आहे की आपल्याकडं फक्त 4 महिने पाऊस पडतो, त्याच्यामध्ये लागून असा पाऊस पडत नाही. बाकीचे 8 महिने आपल्याकडे जमिनी सताड उघड्या असतात आणि ह्या सताड उघड्या असलेल्या जमिनींचं सूर्यप्रकाश जर आपण पाहिलं तर सूर्यप्रकाशाचं टेम्परेचर जवळपास 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत आता जायला लागलेलं आहे. आणि 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जर टेम्परेचर गेलं तर जमिनीवरचा ऑक्सिजन आणि हा सूर्यप्रकाश जमिनीमधला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे याचं ऑक्सिडेशन करतो, म्हणजे ज्वलन करतो आणि त्याच्यामुळे आपल्याकडं ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे. म्हणून ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे आता विश्वास काकांनी सांगितलं की आम्ही आमचं पाचट काढत नाही, आम्ही पाचट आमच्या जमिनीवरच ठेवतो आणि जमिनीखाली जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर टिकून राहतं. कारण जर मॉइश्चर टिकून राहिलं आणि जर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असेल तर जीवाणू मोठ्या प्रमाणात येतात, कारण जीवाणूंचं अन्न हे सेंद्रिय पदार्थ आहे आणि त्याच्यातूनच ऑर्गॅनिक कार्बनची निर्मिती होते. जर माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा 0.6 असेल आणि मला जर तो 1 न्यायचा असेल तर मला किमान 3 वर्ष माझ्या जमिनींमध्ये वेगवेगळ्या आच्छादन पद्धती, वेगवेगळ्या स्लरी, वेगवेगळ्या जीवाश्म जर टाकले तर 3 वर्षानंतर माझ्या जमिनीचा जो सामू आहे हा 1 जाईल. आणि जर मी असं न करता माझ्या शेतामध्ये ऊस लावला, ऊसाचं पाचट माझ्याकडं आलं आणि मी 0.6 ऑर्गॅनिक कार्बन असताना तेच पाचट जाळलं तर ज्या ऑर्गॅनिक कार्बनला वाढायला 3 वर्ष लागतात तो कार्बन विदिन 5 सेकंद 5 मिनिटामध्ये मी तो कमी करेल, म्हणजे 0.6चा तो 0.4 वर येईल. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. म्हणून ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनचा कालावधी आहे हा कालावधी 3 वर्षाचा ठेवलेला आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की 3 वर्ष कशासाठी, तर आपण शेती पद्धती अशी करायची की आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला मोठा करायचा आहे. कारण हे सगळं जे सर्टिफिकेशनचं चक्र आहे हे चक्र मातीभोवती फिरणारं आहे आणि मातीचा जर सगळ्यात मोठा आत्मा असेल तर आज कुठला आहे तर तो म्हणजे सेंद्रिय कर्ब आहे. आणि जमिनीचा जर सेंद्रिय कर्ब आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचा असेल तर जमिनीमध्ये आपल्याला पालापाचोळा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतील, वेगळ्या प्रकारचे मायक्रोबियल खतं असतील, हे आपल्याला टाकावं लागतील तर आपला जो जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आहे हा ऑर्गॅनिक कार्बन वाढला जाईल. जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जर वाढला तर जमिनीचा सामू जो आहे हा सामू बऱ्यापैकी न्यूट्रल होतो. जमिनीचा सामू जर न्यूट्रल झाला तर तुम्ही सेंद्रिय किंवा रासायनिक खतं जे जमिनीत टाकतात ते मोठ्या प्रमाणात पिकाला मिळायला सुरुवात होती. पिकाला जर व्यवस्थित खतं मिळाली, त्याचं न्यूट्रिएंट बॅलन्स जर प्रॉपर राहिला तर पिकावर येणारे रोग किंवा कीड जे आहे त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहतं. आणि अशाही परिस्थितीमध्ये जर आपल्याला म्हणजे अजून त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर मिश्र शेती पद्धतीने जर आपण पीक घेतलं, म्हणजे आपल्या मुख्य पिकाबरोबर जर आपण द्विदल वर्गीय वनस्पतीचं पीक घेतलं तर मोठ्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम मिळतात. हिरवळीचे पिकं आपण आपल्या जमिनीत लावलं त्याला आपण पीक विविधता असं म्हणतो. तर ही पीक विविधता सुद्धा सर्टिफिकेशनमध्ये आणलेली आहे. प्रमाणीकरण जे आहे त्या प्रमाणीकरणाची जी मानकं आहेत या मानकाच्या प्रत्येक मानकामध्ये पाठीमागे एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे
आणि तो शास्त्रीय दृष्टिकोन आपण लक्षात घेऊन जर शेती केली तर आपली जी शेती आहे, सेंद्रिय प्रमाणीकरण जे आपण करणार आहोत ते अतिशय सुलभ असं आपल्याला करता येणार आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, म्हणजे ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की आपल्याला सर्टिफिकेशन करताना हे स्टँडर्ड व्यवस्थित पाळता आले पाहिजे. NPOPचे स्टँडर्ड असतील, आता जे स्थानिक ज्या शेतकऱ्यांना एक्सपोर्ट करायचं नाही त्या शेतकऱ्यांच्यासाठी आता पंतप्रधानांनी इनिशिएटिव्ह घेऊन एक पार्टिसिपेटरी गॅरंटी स्कीम नावाची एक योजना आणलेली आहे. पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टीमचा अर्थ असा आहे, सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना. शेतकऱ्यांनीच म्हणजे किमान 5 ते 10 शेतकरी किंवा जास्तीत जास्त 50 शेतकऱ्यांचा एक ग्रुप करायचा, शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, त्यांनीच त्यातले जे हुशार शेतकरी आहे त्यांनी त्याचं प्रमाणीकरण करायचं आणि तो माल बाजारामध्ये विकायचा. त्यासाठी एक स्वतंत्र सिस्टीम राबवता आलेली आहे. खरं तर विषय फार मोठा आहे, परंतु पुढचे वक्तेसुद्धा आहे, माझ्याकडं म्हणजे लव लेटर आलेलं आहे, पुढच्या वक्त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये बोलायचं आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण मी तुम्हाला जाता जाता एक विनंती करेल, जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळ प्रकाशनाची म्हणजे तुम्ही ॲमेझॉनवर जा किंवा सकाळ प्रकाशनाची तुम्हाला 2 पुस्तकं रेफर करता येतील. एक आहे तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती, दुसरं सेंद्रिय शेती मानके आणि प्रमाणीकरण. माझं नाव डॉक्टर प्रशांत नाईकवाडी आहे. तुम्ही जर गुगलवर गेलात तर यूट्यूबवर माझे भाषणंसुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील. माझा फोन नंबर जो आहे तो नंबर आहे 5/8 10 486. आमची एक रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या बरोबरसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकरी काम करत असतात. दर महिन्याला एक दिवस मी वनामतीमध्ये येत असतो. रवींद्र ठाकरे साहेब जे आहेत आपले वनामतीचे संचालक आणि तुमच्या नागपूरचे जे जिल्हाधिकारी, त्यांनी खास एक फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे वनामतीमध्ये मला, की दर महिन्यातून किमान एकदा म्हणजे पुणा टू पुणा फ्लाईटचं तिकीट ते मला देतात आणि एक दिवस पूर्ण दिवस जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत, कृषी अधिकारी आहे, यांच्यासाठी मी एक सेशन पूर्ण घेत असतो. मी तुम्हाला फोनवर अवेलेबल होईल. माझा मेल ID आहे. खरं आज मला या ठिकाणी म्हणजे माझं हे 3रं-4थं वर्ष आहे जे ॲग्रोव्हिजन इतकं मोठ्या प्रमाणात ही तंत्रज्ञानाचा वारसा पुढं चालवत आहे. त्याच्यामध्ये मला माझ्यासारख्या एका म्हणजे आपण म्हणतो पामर की माझं पामर अशी काय थोरंपण पायीची वाहनं पायवारी, मला ते नेहमी चान्स देतात आणि त्याबद्दल मी संपूर्ण ॲग्रोव्हिजन टीमचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न असेल तर तुम्ही आत्ता विचारा किंवा मला फोन करून विचारलं तरी चालेल. धन्यवाद. फोन नंबर वरती आहेत, दोन्ही फोन नंबर आहेत, मेल ID आहेत. तुम्ही मला कधीही फोन करू शकता, मी अवेलेबल होईल. PM पार्लेवार, डायरेक्टर MSME मंत्रालय जे माननीय गडकरी साहेबांकडे आहे त्याचं कार्यालय नागपूरमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये मी निदेशक या पदावरती आहो नागपूरमध्ये. आणि MSMEच्या ज्या योजना आहे, MSME जे मंत्रालय आहे हे आपल्या देशामध्ये सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाच्या विकासाकरता कार्य करतं. व आपल्या सर्वांना माहीत आहे की सूक्ष्म व लघु मध्यम उद्योग हे काय आहेत आणि याचं महत्त्व काय आहे. आपल्या देशाच्या इकॉनॉमीमध्ये, आपल्या देशाच्या विकासामध्ये सूक्ष्म लघु उद्योगाचं फार मोठा वाटा आहे आणि त्याच्यामुळंच या मंत्रालयाला, या सेक्टरला अतिशय जास्ती महत्त्व आजकाल देण्यात येत आहे. आणि त्यामुळेच या क्षेत्राच्या, या सेक्टरच्या विकासाकरता MSME मंत्रालयातर्फे जेव्हापासून माननीय गडकरी साहेबांनी याचा चार्ज घेतला त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावरती योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर इथे जे वर्कशॉप सुरू आहे सेंद्रिय शेतीवरती, सेंद्रिय शेती म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर, बरोबर आहे ना, इंग्रजीमध्ये आपण ज्याला म्हणतो. तर सेंद्रिय शेती जी आहे त्याच्याकरता सेंद्रिय खतं तयार करावं लागेल आधी, बरोबर आहे ना. सेंद्रिय ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करावं लागेल. ते ऑर्गॅनिक फर्टिलायझर जिथे तयार होईल म्हणजे सेंद्रिय खत जिथे तयार होईल त्या खताच्या त्या कारखान्याला किंवा त्या युनिटला आम्ही सूक्ष्म किंवा लघु उद्योगाच्या अंतर्गत घेत असतो. म्हणजे त्याला MSMEच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन मिळतं. एकदा जर त्याला रजिस्ट्रेशन मिळालं म्हणजे जो कोणी व्यक्ती
छोटा काही असेल ना, म्हणजे असं जरुरी नाही की खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी करत असावं. जर तो छोट्या प्रमाणावरती जरी करत असेल सेंद्रिय खताचं निर्माण, तरी तो MSME ॲक्टच्या अंतर्गत रजिस्टर होऊ शकतं. लघु उद्योग म्हणून रजिस्टर किंवा सूक्ष्म उद्योग म्हणून रजिस्टर होऊ शकतं. आणि हे रजिस्ट्रेशन अगदी फ्री ऑफ चार्ज असतं. याला म्हणतात उद्योग आधार. उद्योग आधार ऑनलाईन तयार करावा लागतो. या रजिस्ट्रेशन करता आधी जिल्हा उद्योग केंद्र DIC म्हणतो आपण, प्रत्येक जिल्ह्यात असतं, तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागत होतं आणि थोडंसं वेळ लागत होता. त्यांच्या भरपूर प्रोसिजर होतं, वेळ लागत होता त्यामुळं भारत सरकारने काय केलं की याला अगदी म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून टाकलं. 1 रुपयाही खर्च नाही होत. तर तुम्ही आपल्या उद्योगाचं उद्योग आधार तयार करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता ऑनलाईन. जर काही प्रॉब्लेम राहिला तर आमच्या कार्यालयात यायचं, 1ही रुपया कोणी घेत नाही आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उद्योग आधार रजिस्ट्रेशन करून दिलं जातं. एकदा का तुम्ही उद्योग आधार रजिस्ट्रेशन घेतलं तुमचं, तर तुम्ही MSME ॲक्टच्या अंतर्गत आलात की MSME मंत्रालयाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. MSME मंत्रालयाच्या योजनामध्ये इतक्या योजना झालेल्या आहे की आपण विचारसुद्धा नाही करू शकत. जोपर्यंत सेंद्रिय खताच्या रिलेटेड जर आपण विचार करतो म्हटलं, तर समजा क्लस्टर डेव्हलपमेंटची आमची योजना आहे, ज्याच्या अंतर्गत एक 50 सेंद्रिय खत तयार करणारे जर कारखाने असतील समजा नागपूरमध्ये किंवा नागपूरच्या आसपास, तर त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही सेटअप करून देऊ शकतो. आणि त्याच्याकरता 20 करोड रुपयापर्यंतची ग्रांट इन एड, नॉन रिटर्नेबल, म्हणजे पैसे परत नाही करायचे भारत सरकारला, ती ग्रांट दिली जाते आणि ते कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप करून दिलं जातं तिथं 20 करोडपर्यंतची. असे कॉमन फॅसिलिटी सेंटर आमचे भरपूर सेटअप झालेले आहे. पूर्ण देशामध्ये 150 वेगवेगळ्या क्षेत्रामधले कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप झाले आहे. नागपूरमध्ये राईस मिल क्लस्टरमध्ये आमचं कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे. दाल मिल क्लस्टरमध्ये आमचं कॉमन फॅसिलिटी सेंटर आहे, ज्याच्यामध्ये एकदम स्टेट ऑफ आर्ट मशीन्स लागलेल्या आहेत. आणि एकदम आता अशी परिस्थिती निर्माण होत आहे नागपूरमध्ये किंवा आपल्या या गडचिरोली, गोंदिया, भंडारा, हा जो राईस बेल्ट आहे, या राईस बेल्टमध्ये राईस मिल्स आहेत. तुम्हाला माहीत आहे, एक 500 ते 700च्या जवळपास राईस मिल्स आहे. परंतु आम्ही जे कॉमन फॅसिलिटी सेंटर सेटअप करून राहिलो, एक रामटेकमध्ये आत्ताच झालेलं की सेटअप झाला आहे, ऑपरेशनली झाला आहे आणि माननीय गडकरी साहेबांनीच त्याचं उद्घाटन केलं 6 महिन्या अगोदर. तर तिथे असा राईस तयार होतो. आता पॅडी जी शेतातून आली की तिथे जो राईस तयार होतो तो इतका सुंदर असतो, एक्सपोर्ट क्वालिटीचा, की आपण विचारसुद्धा नाही करू शकत. म्हणजे पॉलिशिंग, सॉर्टिंग, कलर सॉर्टेक्स मशीन्स लागलेल्या आहे, इम्पोर्टेड जर्मनीवरून मागवलेल्या. आणि त्याच्यामध्ये जो दाना असतो इतका ॲक्युरेटली एकच साईजचा दाना बिलकुल बाजूला निघतो. असंही नाही की बा तुकडे तर निघतच नाही, पण दाण्याचा जो साईज असतो ना, दाना म्हणजे आपल्या तांदळाचा, तो साईजसुद्धा एकाच साईजचा दाना अगदी वेगळा निघतो त्या कलर सॉर्टेक्स मशीनमध्ये. पॉलिश जे होतं, पॉलिश इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या प्रिसिजन पॉलिशर्स असतात त्याच्यामध्ये की त्या मशीनमध्ये स्प्रे केला जातो तांदळाच्या दाण्यांवरती. दाणे जे येतात त्याच्यातनं, त्या मशीनमधनं, त्याच्यावरती वॉटर स्प्रे केला जातो पाण्याचा, आणि पाण्याचा स्प्रे करून नंतर त्याला पॉलिश केलं जातं त्या दाण्याला, इंडिव्हिज्युअल दाण्याला. आणि नंतर ती जी क्वालिटी जी तयार होते तांदळाची, ती अशी अप्रतिम क्वालिटी तयार होते की आपण बहुतेकही बघितलं नसेल तशा प्रकारचा राईस इथे आपण अजूनपर्यंत बघितलेला नसेल. तर असे राईस मिलचे कॉमन फॅसिलिटी सेंटर एक नागपूर रामटेकला सेटअप झाला आहे, आता दुसरं पवनीला येत आहे, तिसरं आरमोरीला येत आहे. असे 3 कॉमन फॅसिलिटी सेंटर आपले या इथे येऊन राहिले, ज्याच्यामध्ये ही सुविधा राहील. त्याच्याने काय होईल की जे शेतकरी आहे, शेतकऱ्यांचा जो पॅडी येईल, तो धान येईल, तो मिलमध्ये जाईल, मिलमध्ये त्याचं मिलिंग होईल आणि मिलिंग झाल्यानंतर तो डायरेक्ट त्या आमच्या कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये येईल. आणि आला तिथे की तिथनं मग तो एक्सपोर्ट होईल. आणि एक्सपोर्ट होईल तर नॅचरली त्याच्यावरती जास्ती आपल्याला रेट मिळेल.
आणि जास्ती रेट मिळाला तर तो पास ऑन होईल फार्मरपर्यंत, म्हणजे शेतकऱ्यापर्यंत तो जास्तीचा मिळालेला जो पैसा आहे तो पास ऑन होईल. म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या पॅडीचं जे आहे म्हणजे धानाची जी किंमत आहे ती आता जी मिळते त्याच्यापेक्षा जास्ती मिळेल एकदा ही सिस्टम आमचं पूर्ण सेटअप झालं की. आता सध्या हे सुरू आहे रामटेकमध्ये. तर अशा प्रकारचं कॉमन फॅसिलिटी सेंटर आम्ही उद्योगाच्या समूहाला देत असतो. तर हे जे ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करणारे किंवा सेंद्रिय खतं तयार करणारे जर 50 ते 100च्या जवळपास जर उद्योग एकत्र आले, त्यांना काय कॉमन फॅसिलिटीमध्ये लागतं ते आम्ही एका ठिकाणी सेटअप करून देऊ आमच्या पैशाने. आणि त्याच्याने काय होईल की त्यांना पूर्ण प्रोसेसेस तिथे नाही करावं लागेल. जी काही प्रोसेस जी आहे ती कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये होईल त्यांची. किंवा जे गांडूळ लागतात त्यांचं जनरेशन होईल तिथे, किंवा आणखी काही त्याच्यामध्ये केमिकल्स काही आणखी ॲडिटिव्ज लागतात त्याचं जनरेशन तिथे होईल. आणि तुमच्या ज्या फॅक्टरीमध्ये जिथे तुम्ही सेंद्रिय खत तयार करता तिथे एक चांगलं उच्चतम प्रतीचं सेंद्रिय खत तुम्ही तयार करू शकाल, अशी व्यवस्था आपण करू शकतो त्याच्यामध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये. म्हणजे 20 करोडपर्यंतची ग्रांट इन एड असते, ती नॉन रिटर्नेबल ग्रांट इन एड मंत्रालयातर्फे दिली जाते. याच्यानंतर मार्केटिंग करता सुद्धा आम्ही मदत करतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग जर करायचं असेल, जर समजा सेंद्रिय खत तुम्ही तयार केलं आणि त्याचं जर मार्केटिंग करायचं असेल तर त्या मार्केटिंग करता तुम्ही हे अशा प्रकारचे जे प्रदर्शनी लागतात त्याच्यामध्ये जाऊन तुमचं स्टॉल लावून तुम्ही मार्केटिंग करू शकता. उदाहरणार्थ इथे शेवटचं जे दालन आहे ते MSME मंत्रालयाचं दालन आहे. त्याच्यामध्ये 100 लघु उद्योजकांनी आपले स्टॉल लावलेले आहेत आणि त्या प्रत्येक स्टॉल धारकाला एक 50,000 रुपये घेतले या ऑर्गनायझरनी, रेंट घेतला त्यांच्याकडनं. त्या 50,000पैकी 45,000ची सबसिडी आम्ही दिलेली आहे त्यांना. म्हणजे त्याला खर्च किती आला इथे स्टॉल लावायला? फक्त 5,000 रुपये. आणि तिथे कोणत्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत की शेतीमध्ये आजकाल मेकॅनायझेशन झालेलं आहे सगळं. म्हणजे आधीसारखी शेती जी आहे ती बैलाच्या किंवा हातानी वगैरे शेतकरी करत नाही. सरळ ट्रॅक्टर लावतो, मशीन लावतो, रोटावेटर लावतो, थ्रेशर लावतो आणि शेती करतो. तर ह्या सगळ्या मशीन्स कुठून येतात? या सगळ्या मशीन्स लघु उद्योगातूनच तयार होतात. मोठे जे उद्योजक आहे इथे मोठे मोठे ट्रॅक्टर ठेवले आहे हे मोठ्या उद्योजकांनी तयार केलेले आहेत. परंतु ज्या छोटे छोट्या मशीन्स आहे, तुमचे रोटावेटर आहे, थ्रेशर आहे छोटंसं, किंवा तुम्हाला ते 9 फाऱ्या वगैरे जे म्हणतात ना, 2 फाऱ्या 9 फाऱ्या ज्याच्याने नांगरटी करतो, वखर करतो आपण, हे जे छोटे मोठे स्प्रेयर्स आहे ना, आपण औषधी स्प्रे करण्याकरता वगैरे वापरतो, ऑर्गॅनिक औषधी स्प्रे करण्या, हे कुठे तयार होतं? हे सगळं लघु उद्योग क्षेत्रामध्येच तयार होतं. आणि लघु उद्योग क्षेत्रात जेव्हा या सगळ्या वस्तू तयार होतात तर या अशा प्रकारच्या ॲग्रोव्हिजन जे एवढी मोठं आयोजन, आज भव्य आयोजन इथे झालेलं आहे, याला हे एक पूरक आहे, हे सपोर्टिव्ह आहे. म्हणजे उद्योगाशिवाय कृषी नाही असल्यासारखंच आहे आणि कृषीशिवाय उद्योग नाही असलं आहे. एकामेकाला पूरक असा हा व्यवसाय झालेला आहे, म्हणजे MSME आणि कृषी. तर तुम्ही तुमच्या प्रॉडक्टचं मार्केटिंग आमच्या योजनेच्या अंतर्गत सबसिडी घेऊन करू शकता. तुम्हाला इवन विदेशात जाऊन जर मार्केटिंग करायचं असेल तुमच्या प्रॉडक्टचं तर विदेशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे एक्झिबिशन्स लागतात. आणि तिथे एक्झिबिशन लागले असलं आणि तिथे समजा जर 1.5 लाख रुपये स्टॉल रेंट असेल तर 2.25 लाख रुपये आम्ही देत असतो त्याच्याकरता. आणि तिथे जाण्या येण्याचा खर्च जो एअरफेअर असतं, विमानाचं जे तिकीट आहे, त्या विमानाच्या तिकिटाचा 1 लाख रुपयापर्यंतचा खर्च आमच्यातर्फे देण्यात येतो. म्हणजे तुम्ही तुमचा माल तिथे जाऊन एक्सपोर्ट करण्याकरता आपलं एक्झिबिशनमध्ये जाऊन तुमचे काही गिराईक शोधू शकता तुमच्या मालाकरता. अशा प्रकारच्या मार्केटिंगचं सपोर्टसुद्धा आमच्यातर्फे दिला जातो. आणि एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ऑलरेडी म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीत नागपूरमध्ये काही ऑर्गॅनिक सेंद्रिय खतं तयार करणारे काही
इंडस्ट्रीज आहेत. मला वाटतं नागपूरमध्ये बर्डीवरती शनी मंदिरजवळ एक आहे, त्यांचं नाव लक्षात नाही येऊन राहिलं मला. कृषी क्रांती केंद्र, ते कोण, जाजोदिया, करेक्ट? अरे तू बसला आहे का तिकडे? करेक्ट, हां, जाजोदिया जो आहे, जे त्यांचं स्वतःचं ऑर्गॅनिक शेती, ऑर्गॅनिक खतं तयार करायचं युनिट आहे, ते लघु उद्योगच्या MSMEच्या अंतर्गत ते रजिस्टर्ड आहेत. त्यांच्यासारखे आणखी 8-9 युनिट आम्ही सोबत घेतले आणि त्यांना एक आम्ही योजना देऊन राहिलो. लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणून आहे, लीन, LEAN, लीन मॅन्युफॅक्चरिंग. या योजनेमध्ये टेक्निक्स जे असतात, कोणत्याही उद्योगाला कमी वेस्टेज करून जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचं उत्पादन कसं करायचं याच्याकरता जपाननी एक टूल्स निर्माण केले आहे, मॅनेजमेंट टूल्स म्हणतात त्याला. त्या टूल्सला लीन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये संबोधलं जातं. तर ते लीन मॅन्युफॅक्चरिंग जर इम्प्लिमेंट करायचं असेल तर 1 वर्ष लागतं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये. ते कोणतीही असो, मग इंडस्ट्री, फॅब्रिकेशन असो, मशिनिंग इंडस्ट्री असो, कोणतीही असो. तर आम्ही काय केलं आहे की हा ग्रुप जो आहे सेंद्रिय खतं निर्माण करणाऱ्यांचा, या ग्रुपमध्ये ही लीन मॅन्युफॅक्चरिंग इम्प्लिमेंट करत आहोत. तर या सेंद्रिय शेतीवाल्यांचा, सेंद्रिय खतं तयार करणाऱ्यांचा ग्रुप तयार केला 10 लोकांचा, आणि त्यांना आम्ही हा लीन मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट दिला आहे. इथे सुरू आहे, म्हणजे त्या जाजोदियांना वगैरे त्याच्यामध्ये आहेत ते. आणि हे जे इम्प्लिमेंट करतो तर याला एक कन्सल्टंट लागतो, आणि तो कन्सल्टंट जापानवरनं ट्रेन केलेला असतो. आणि त्या कन्सल्टंटची फी किती असते माहीत आहे का तुम्हाला? 36 लाख रुपये फी आहे त्या माणसाची. 1 वर्षामध्ये लीन मॅन्युफॅक्चरिंग इम्प्लिमेंट करायला 36 लाख रुपये घेतो तो एका वर्षात. आणि तो पूर्ण वर्षभर काम करतो तुमच्या युनिटमध्ये, ट्रेनिंग देणं, हे करणं, ते करणं, सगळं समजावून सांगतो, सगळं लेआउटिंग वगैरे सगळं करतो तो. आणि त्या 36 लाखापैकी, किंवा 36 लाख छोटासा उद्योजक देऊ नाही शकत ना. आता एखादा समजा तुमच्यापैकी इथे कोणी बसला असेल, एखादा जो सेंद्रिय खतं तयार करणारा, तुम्हाला म्हटलं 36 लाख रुपये द्या, आम्ही तुमच्या याच्यात लीन मॅन्युफॅक्चरिंग लावून देतो, याच्याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, क्वालिटी चांगली होईल, तुमचा फायदा होईल, याच्याने तुमचं प्रॉफिट वाढेल, तरीसुद्धा तुम्ही नाही देणार, कारण की 36 लाख देण्याची आपल्या लघुउद्योजकाची क्षमताच नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भारत सरकारने काय केलेलं आहे की लघुउद्योजक याला अफोर्ड नाही करू शकत, एवढी त्यांच्याजवळ कॅपॅसिटी नाही एवढे पैसे द्यायची, तर त्या 36 लाखापैकी 10 युनिट एकत्र येतात आणि 28 लाख आम्ही देत असतो. आलं लक्षात? 28 लाख आमच्यातर्फे दिलं जातं. आता ते जाजोदिया आणि ते बाकीचे जे ग्रुपमधले लोक आहे यांच्यामध्ये 36 लाखाचं ते युनिट लीन मॅन्युफॅक्चरिंग आम्ही इम्प्लिमेंट करत आहोत, आणि त्याच्यापैकी 28 लाख आम्ही दिलेले आहे. आणि बाकीचे उरलेले 20% हे बाकीचे 10 मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करतात त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे फार मोठ्या प्रमाणात, इवन इंटरेस्ट सबसिडीची स्कीम, म्हणजे तुम्ही जर एखादा कारखाना आहे तुमचा याचा सेंद्रिय शेतीचा, आणि तुम्ही लोन घेतलं असेल, तर लोन किती इंटरेस्ट रेटने मिळतं बँकेकडनं? 10-11% मिळतं. 2% जे आहे ती आम्ही त्याच्यावरती सबसिडी देत असतो. म्हणजे समजा 10%नी जर तुम्हाला मिळत असेल लोन, तर त्याच्यापैकी 2% जर भारत सरकारने MSME मंत्रालयाने दिले तुम्हाला परत, तर तुम्हाला किती इंटरेस्टवरती लोन पडेल? फक्त 8% वरती लोन पडेल. म्हणजे तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढली ना तिथे. तुम्हाला कमी इंटरेस्टवरती आज 10 लाखाचं लोन घेतलं तुम्ही, त्याच्यावरती 10% इंटरेस्ट देणं आणि 8% इंटरेस्ट देणं, फरक तर पडेलच ना त्याच्यावरती. तर तुमची प्रॉफिटेबिलिटी तशीच वाढत असते. आलं लक्षात? आणखी भरपूर योजना आहे, परंतु इथे दुसरे वक्ते आहेत, मी आउट ऑफ शेड्यूल आलेलो आहो, त्याच्यामुळे मी काही जास्ती बोलणार नाही. तरी मी आशा करतो आमच्या कार्यालयाला तुम्ही या, आणि आमच्या कार्यालयामध्ये येऊन ज्या काही योजना, रजिस्ट्रेशन्स करून, उद्योग आधार करायचं असेल तर उद्योग आधार करा, GST रजिस्ट्रेशन करून देण्यात येतं, आणखी काही बरेचसे रजिस्ट्रेशन्स असतात, जेम असतं, हे ते सगळं करून देण्यात येतं. सगळी मदत केली जाते आणि एकही पैसा घेतला जात नाही. जर तुम्ही कन्सल्टंट जवळ गेले तर तो चांगले पैसे तुमच्याकडून काढल, तुमच्या खिशाला चांगल्या प्रकारे कापल, आहे ना. तर
जी काही सुविधा आमच्याकडे आहे त्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर माझं कार्यालय CGO कॉम्प्लेक्स सेमिनरी हिल्सला आहे. MSME मंत्रालयाचं कार्यालय म्हटलं सूक्ष्म लघु उद्योगाचं कार्यालय. तिथे या तुम्ही आणि या सगळ्या योजनांचा लाभ घ्या. ठीक आहे, धन्यवाद. सर फोन ऑफिसचा फोन नंबर घेऊन घ्या, 2510046 2510046. तोच घेणे यार, तू माझ्या मी न उचलला नाही तर तुला राग येईल. ऑफिसमध्ये फोन कर, काही नाही होत. बोलता माझे पुष्कळ अधिकारी आहेत, ते तुला सांगतील बरोबर आहे ना. ठीक आहे, चलो, धन्यवाद. धन्यवाद पार्लेवार सर. कृषी आणि उद्योग हे दोन्ही व्यवसाय कसे एकमेकाला पूरक आहेत हे सरांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगितलं. आपले जे मोठे उद्योजक असतात त्याचप्रमाणे लघु उद्योजकसुद्धा उभे राहायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी MSME मंत्रालयातर्फे कोणत्या संधी आहेत, कोणत्या प्रकारे मदत केली जाते हे सरांनी आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने इथे सांगितलं आहे. कॉमन फॅसिलिटी सेंटर कशाप्रमाणे उभारता येईल, ग्रँट इन एड कशाप्रकारे आपल्याला भेटू शकेल आणि इतरहीसुद्धा सहाय्य सरांनी कशाप्रकारे भेटेल हे आपल्याला सांगितलं आहे. मी PM पार्लेवार सर, डायरेक्टर MSME यांचे सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसेच श्री मालेवार नवीन सर, ट्रेझरर वेद यांचेसुद्धा आभार मानतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे आभार मानावे असे सर्वांना विनंती करतो. आपण हे पहिले चालू होतं ते चर्चासत्र आता सुरू ठेवूया. मी श्री D. शिवकुमार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना. नमस्कार सभी को. मैं डॉक्टर D. कुमार, ध्रुव कुमार, रीजनल डायरेक्टर, रीजनल सेंटर ऑफ ऑर्गेनिक फार्मिंग, नागपुर, आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं और सभी को प्रणाम करता हूं. ऑर्गेनिक फार्मिंग का आज चर्चा है. मैं समझता हूं कि काफ़ी कुछ डिस्कशन हो चुका है. जो हमारा मुख्य बिंदु है वो सर्टिफिकेशन से संबंधित है. मैं शायद अब आप लोगों का अधिक समय ना लेते हुए जो मुख्य बातें हैं उसी पर चर्चा करूं तो शायद ज़्यादा अच्छा होगा. इससे पहले मैं कुछ शुरुआत करता हूं. मैं जानना चाहता हूं कि यहाँ जितने हमारे भाई बंधु बैठे हैं वो कितने उनमें से कितने लोग ऑर्गेनिक फार्मिंग करते हैं. क्या हाथ खड़ा करके बताएंगे? बहुत सुंदर. कोई बात नहीं, कुछ कम है, हो सकता है कि पहले वाले समय में कुछ रहे होंगे, वो चले गए होंगे, कोई बात नहीं. ऑर्गेनिक फार्मिंग, केमिकल फार्मिंग, बहुत सारे आपने फार्मिंग के नाम सुने होंगे. मेरा केवल एक ही मानना है कि जो एग्रीकल्चर है, खेती है, वो केवल और केवल कन्वर्जन ऑफ कॉस्मिक एनर्जी इनटू काइनेटिक एनर्जी इज कॉल्ड एग्रीकल्चर. जो कॉस्मिक एनर्जी है, जो सूरज की एनर्जी है, उसको एग्रीकल्चर के माध्यम से हम ऊर्जा में कन्वर्जन का केवल एक खेती एक माध्यम है. इसमें हमें किसी प्रकार की, चूंकि हम ऑर्गेनिक की बात कर रहे हैं, ऑर्गेनिक के लिए आए हैं, इसमें किसी भी प्रकार के बाहरी आदानों की आवश्यकता इसमें नहीं होती. केवल और केवल मैनेजमेंट होता है कि हम किस प्रकार से मैनेजमेंट करते हैं. और उसमें भी सबसे ज़्यादा मेरा जो अनुभव है, मैं कहता हूँ ये केवल मन की दशा है, मन की स्थिति है, समझने जैसी बात है. केवल और केवल जब समझ आ जाता है तो सभी चीज़ें आसान हो जाती हैं, और जब तक समझ नहीं आता है तो वही चीज़ें मुश्किल लगती है. लेकिन साथ ही साथ क्योंकि ये प्राकृतिक है, एग्रीकल्चर खुद में ही प्राकृतिक है, प्रकृति के नियम हम जाने या ना जाने वो अपना कार्य निरंतर करते ही रहते हैं. हम जाने या नहीं जाने, ग्रेविटेशनल फोर्स है या और जितने भी नियम है प्रकृति के, वो ऑटोमेटिकली अपना काम निरंतर करते रहते हैं, रात के बाद दिन, मौसम, ये सभी चीज़ें. तो इसी प्रकार से खेती भी हमारा एक उसमें मुख्य है. और इसमें सबसे बड़ी बात यह आती है कि आज खेती करना लोग कम पसंद करते हैं, चूँकि खेती
से फ़ायदा उतना नहीं हो पाता जितना दूसरे कार्यों से हो पाता है, और इसलिए इसको नेग्लेक्टेड माना गया है। और नेग्लेक्टेड केवल जब सुनते हैं तो उससे हमारे दिमाग पर फर्क पड़ता है कि ये केवल नुकसान का काम है, नुकसान का व्यवसाय है, इसलिए उससे हम विमुख होते जा रहे हैं। ये बहुत सारे आंकड़े हैं कि हम खेती में कितना रुचि लेते हैं, लेकिन मेरा ये मानना है, भोयर जी सुबह आए, आपके लेक्चर दिया होगा, उनका खेती ज़्यादा बड़ा नहीं है शायद, मैं समझता हूँ, लेकिन वो कम खेती से भी कितना अधिक उत्पादन और कितना अच्छा इनकम ले रहे हैं वो शायद उन्होंने बताया होगा। और वो छोटी खेती से ही वो कितने अच्छे प्रोडक्ट भी शायद अपने ही खुद के नाम से ही प्रोडक्टों को भी बाज़ार में लेके भी आ रहे हैं, और जिससे कि कम 1 एकड़ से भी शायद बताया होगा कि लाखों रुपए का उनका इनकम होता है। तो ये तो प्रकृति का केवल समझने की बात है। नैरो रोड से एक्सप्रेस रोड की तरफ मैं तो बात करता हूँ कि नैरो रोड एक जो होती है, और ये जैसे एक्सप्रेस वे बीजेपी सरकार या अभी सरकार में जो भी सभी जगह मैं बीजेपी का नाम लूँ, चूँकि अभी चल रही है इसलिए लेना भी कोई बड़ी बात नहीं है, कोई पार्टी से संबंधित नहीं है, लेकिन एक एक्सप्रेस वे, जिन लोगों ने, जिन भाइयों ने पहले रोडें देखी थी टूटी फूटी कम नैरो वाली, चलना कितना दुर्लभ, और अब कितना एक्सप्रेस वे, और नागपुर जैसे में तो सीमेंटेड रोड है अंदर भी, तो वो हमारा माध्यम है जैविक खेती। बस केवल समझने जैसी बात है। पहले जैसे बोलते थे कि उत्तम खेती मध्यम बान, निषिद्ध चाकरी भीख निदान, अब इसका जस्ट उल्टा अगर कहें तो इसमें कोई अतिशोक्ति नहीं है। उत्तम खेती मध्यम बान। और मेरा अपना अनुभव यह है कि जो खेती से जुड़े हुए हैं, जो खेती से जुड़े हैं और प्रकृति से जुड़े हुए हैं और अपने मन से भी जुड़े हैं, वो बीमारी उनके पास नहीं आ सकती। ये मेरा अपना अनुभव कहता है, क्योंकि हम प्रकृति से जुड़े होते हैं। चलो खैर, ये उसकी बात है। तो खेती हमारा फायदे का सिस्टम है, बस केवल हमें एटीट्यूड को चेंज करना है कि ये खेती करने से हम स्वस्थ रहेंगे, अपने परिवार का पालन करेंगे, अपने देश में भी कंट्रीब्यूशन करेंगे, क्योंकि ये एक एनर्जी का एक मुख्य स्रोत है। बिना खाए काम नहीं चल सकता। बाकी कामों से काम चल सकता है, लेकिन बिना खाए काम शायद जीवित भी नहीं रह सकते ज़्यादा समय। तो ये सिस्टम है। तो ये चूँकि ऐसी कोई नई बात नहीं है, लेकिन मेरा ये मानना है कि कुछ स्लाइडें हैं, अन्न व ब्रह्म, अन्न ही ब्रह्म है, इसलिए किसान को अन्नदाता कहा गया है और उसको ब्रह्म की उपाधि दी गया है। तो कुछ थोड़ी स्लाइड है, और मैं अंत में जो एक पीजीएस पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम है कि किसान, भारत सरकार किसानों के लिए किस प्रकार की सुविधाएं जैविक खेती के लिए दे रही है, तो उस पर भी थोड़ी सी हम चर्चा करेंगे। क्योंकि सर्टिफिकेशन, प्रमाणीकरण एक ऐसा कार्य है जिससे कि जो प्रोड्यूसर है और कंज्यूमर को एक विश्वास हो कि ये वास्तव में ही केमिकल फ्री जो प्रोड्यूस हम इस्तेमाल कर रहे हैं, जिसकी कीमत भी प्रीमियम हम दे पा रहे हैं, कि क्या ये वास्तव में ही ऑर्गेनिक उत्पाद है। तो वो सर्टिफिकेशन उसके लिए ज़रूरी होता है। पहले थर्ड पार्टी सर्टिफिकेशन होता था, पहले फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी, थर्ड पार्टी, और अब ये पीजीएस पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम, इसमें खुद ही किसान निश्चित करता है कि ये हमारा उत्पाद ऑर्गेनिक है। वो एक सिस्टम का नाम है पार्टिसिपेटरी सहभागिता सिस्टम। किसानों के ग्रुप के माध्यम से वो खेती की जाती है, और किसान वो आपस में ही पीर अप्रेजल करते हैं। कुछ कंडीशंस हैं उसकी, लेकिन उन कंडीशन को पूरा करते हुए जो ग्रुप है वो खुद ही ऑर्गेनिक, और उसकी एक अपनी एक अलग पहचान होती है, उसका एक अलग नाम होता है। उस नाम से ही वो, जैसे कि बोयर जी का अगर कोई शायद नाम ले तो पता चलेगा कि वो वास्तव में ऑर्गेनिक है। मतलब बोयर जी का शायद नाम ही सफिशिएंट है, मैं समझता हूँ कि क्योंकि उनका लेक्चर भी आज था इसमें, कि ये इनका जो प्रोडक्ट होगा वो निश्चित रूप से ऑर्गेनिक ही होगा। तो इसी प्रकार से ग्रुप, और वो शायद वो भी पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम के तहत ये कार्य कर रहे हैं। तो मेरा यही मानना है कि जो हमारी प्रॉब्लम है वो केवल कन्फ्यूजन की, और कन्फ्यूजन को हमें दूर करना है। वो जस्ट इसके स्लाइड के माध्यम से लगता है कि अगर कन्फ्यूजन ये दूर हो जाता है तो हमारा कोई भी काम आसान हो जाता है, और उसको दूर करने के लिए हमें केवल लाइट की आवश्यकता पड़ती है कि हम उसको ज्ञान को हासिल कर लें, जिससे कि वो कन्फ्यूजन वो दूर हो जाए। ये नेक्स्ट स्लाइड,
ये जो हम जो खाना खाते हैं, आमतौर से जो एक इंडियन डाइटरी है वो कितना केमिकल पेस्टिसाइड्स इस्तेमाल करता है, जस्ट इस स्लाइड के तहत वो दिखाया गया है कि उसमें बताया गया है कि जो इंडिया में पर्टिकुलरली जो वेजिटेरियन 362 माइक्रोग्राम्स पर पर्सन पर डे कंज्यूम करता है, जो नॉन वेजिटेरियन 356.3 माइक्रोग्राम है, जबकि इसका जो स्टैंडर्ड है वो करीब जो टॉलरेंस लिमिट है 12.5 है। तो उसके सापेक्ष अगर ये देखा जाए तो मोर देन 30 टाइम्स हम इस्तेमाल करते हैं, और जिसकी वजह से मैं कहता हूँ कि जो आज का किसान है, युवा है, वो जो प्राकृतिक जो क्षमता है उनके अंदर क्षमता नहीं रही वो कार्य करने की, जिससे कि वो खेती से दूर भागना चाहता है। ये टूल फॉर सेफ फूड एंड गुड हेल्थ, ऑर्गेनिक फार्मिंग में इन जनरल हम सोइल को फीड करते हैं, ना कि प्लांट की रिक्वायरमेंट देखते हैं इन जनरली। और प्रोसेस में भी जो उसका जो प्रोडक्शन सिस्टम है वो खेत को या प्रोडक्शन सिस्टम को हम सर्टिफाई करते हैं, ना कि प्रोड्यूस को। जब खेत ही हमारा सर्टिफाई हो जाता है तो हमारा प्रोड्यूस भी ऑटोमेटिकली सर्टिफाई हो जाता है। तो ये एक स्लाइड है जो इसमें कितने ही तरह की खेती की जाती है वो इसमें बताने का प्रयास किया गया है। इसके अलावा आपका कन्वेंशनल फार्मिंग है जो अभी की जा रही है, ट्रेडिशनल फार्मिंग है जो पहले की जाती थी, ऑर्गेनिक फार्मिंग है, कॉस्मिक फार्मिंग है। कॉस्मिक फार्मिंग जो कि कॉस्मिक एनर्जी है, चूँकि ये समझने जैसी बात मैंने पहले ही बोला आपको कि समझने जैसी बात है। हम खुद के बारे में भी जितना जान जाते हैं तो प्रकृति, चूँकि मैं इसको ऑर्गेनिक को कम से कम 88 से तो हम ऑर्गेनिक फार्मिंग में ही हैं, तो कितना साल हो गया, 31 के आसपास हो गया इसमें। तो 31 से हम ऑर्गेनिक और बायो से ही जुड़े हुए हैं। तो ऑर्गेनिक हुआ कितना हुआ वो तो अलग बात है, लेकिन हम स्वयं भी ऑर्गेनिक ही हो गए हैं, और इसको लगा है कि ये हमारा प्रकृति के साथ में किस प्रकार का संबंध है। तो ये देख, जैसे कि कोई अगर कहे कि ये मुश्किल है कोई कार्य, तो हमें मुश्किल लगने लगता है और उस कार्य को पहले से करने से ही हमें एक हेजिटेशन टाइप का होता है। तो ठीक उसी तरह से कॉस्मिक एनर्जी, यानी कि जहाँ हमारा ध्यान जाता है वहीं हमारी एनर्जी फ्लो होनी शुरू हो जाती है। और इन द होल यूनिवर्स ह्यूमन बीइंग इज द बिग सोर्स ऑफ ट्रांसफर ऑफ एनर्जी। एनर्जी को ट्रांसफर करने का पूरे यूनिवर्स में सबसे बड़ा माध्यम है ह्यूमन बीइंग। केवल सोचने मात्र से ही एनर्जी बहना शुरू हो जाती है। तो उसी का नाम कॉस्मिक एनर्जी है, कॉस्मिक फार्मिंग भी है। ये अलग है सब्जेक्ट थोड़ा सा ऑर्गेनिक से, बस केवल सोच पर ही है, लेकिन ये दूसरे सिस्टम जनरली हम करते हैं। तो इसको ध्यान में रखें कि ये भी ऐसे भी बिना केमिकल के, बिना किसी चीज़ के भी खेती संभव है। ऑर्गेनिक से ये आगे का स्टेप है, पता नहीं कुछ लोग जानते हैं नहीं जानते मुझे नहीं मालूम, लेकिन ऐसा हो रहा है। शिवयोग फार्मिंग, अगर शायद आपने नाम सुना होगा, या बहुत सारे इस तरह आपने सुना, किसी ने नाम शिवयोग फार्मिंग आपने सुना है? तो निश्चित रूप से शिवयोग फार्मिंग में वो ये कॉस्मिक एग्रीकल्चर को ही बताया जाता है कि किस प्रकार से हम, और जब वो एनर्जी को हम ट्रांसफ़र करते हैं, सबसे बड़ी बात यह है कि हम खुद स्वस्थ हो जाते हैं, तन से, मन से, जितने भी जो 4 प्रकार की हेल्थ हैं, स्पिरिचुअल हेल्थ, इमोशनल हेल्थ। चूँकि बहुत सारे लोग मैं देखता हूँ, हम भी सभी को अनुभव होगा कि शहर में सुबह सुबह तो शहर में तो निकलते हैं, वो बॉडी के लिए एक्सरसाइज हुआ, लेकिन माइंड, हमारे माइंड की एक्सरसाइज या मेडिटेशन वगैरह से दूर रहते हैं, या इमोशनल, ये बहुत सारी चीज़ें होती हैं। लेकिन जब हम ऑर्गेनिक की बात करते हैं तो मैं समझता हूँ कि सारी की सारी हेल्थ उसके अंदर पहले से ही अपने आप ही ऑटोमेटिकली आ जाती हैं, और उसका चहुमुखी विकास होता है। ये चूँकि ऑर्गेनिक का सिस्टम है, आध्यात्मिक से संबंधित सिस्टम है, मैं केवल यह कह सकता हूँ कि इसके अनुभव के, चूँकि स्लाइडें तो बहुत सारी भी होंगी, लेकिन अगर हम यही जान लें कि ये सिस्टम है क्या, समझ जाएं केवल, और केवल चाबी लगाने जैसी बात है कि उसको समझ के केवल लॉक कैसे खुलेगा, चाबी भी है, लॉक भी है, लेकिन अगर आपके पास में तरीका नहीं है कि इसमें कितनी बार घुमाना पड़ेगा, किधर से लगेगी, उल्टी चलेगी, सीधी चलेगी, तो शायद कोई भी काम आसान नहीं होगा। लेकिन जब पता चल जाता है कि इसकी चाबी इस तरफ से घूमती है, ट्विस्ट करने की बात है, तो ताला, मकान कितना बड़ा होता है, मकान में दरवाजे होते हैं, दरवाजे में एक ताला होता है, ताले में भी एक चाबी होती है। तो जस्ट केवल
मैं समझता हूँ ये उसी तरह की बात है। केवल हमें ये जानना है कि ये ताले को किस तरफ से चाबी को घुमाना है, तो ये सारा सिस्टम हमारा ऑर्गेनिक फार्मिंग में आता है। ये कुछ तरीके हैं कि क्या क्या ऑर्गेनिक फार्मिंग में किए जाते हैं। मैं समझता हूँ कि ये पहले से शायद डिस्कस हो चुके होंगे। ये अभी बताया कि सूरज, सन इज़ द जायंट्स पावर हाउस इन दिस यूनिवर्स, इन्फिनाइट सोर्स ऑफ एनर्जी, जिसमें 75,000 ट्रिलियन किलोवाट्स एनर्जी हमारे प्रतिदिन ज़मीन पर आती है, जिसमें से केवल 0.1% ही हम जनरली इस्तेमाल कर पाते हैं, बाकी वेस्ट ही हो जाती है। तो जस्ट ये केवल, और ये एग्रीकल्चर से हम जो प्लांट की रिक्वायरमेंट है टोटल जो भी उसकी कह सकते हैं कि 94%, बाकी चीज़ें इरिगेशन भी है और दूसरे मैनेजमेंट भी हैं, उनको अगर छोड़ें तो 94% रिक्वायरमेंट हमारी ऑटोमेटिकली यूनिवर्स से, सूरज से ही पूरी हो जाती है। तो इसलिए केमिकल की आवश्यकता या बाहर के, मैं तो कहता हूं कि किसी को इसमें प्रॉब्लम ना हो कि जो ऑर्गेनिक प्रोड्यूस कर रहे हैं, ऑर्गेनिक इनपुट प्रोड्यूस कर रहे हैं, चूँकि वो इतने कॉस्टली भी, वो केमिकल से अगर देखा जाए उनकी रिक्वायरमेंट के हिसाब से, जो ऑर्गेनिक कार्बन की बात भी किया होगा आपको कि 0.2% कार्बन और 0.5% कार्बन सॉइल में रहना चाहिए, उसको पूरा करने के लिए कितने ऑर्गेनिक मैटर की आवश्यकता होगी। लेकिन किसान खुद अगर फार्म पे खुद ही मैनेज करे तो बाहर की किसी भी इनपुट की आवश्यकता होगी ही नहीं। ये इसी से संबंधित है। ये इसलिए बता रहे हैं कि चूंकि समय है, और अगर किसी को ज़्यादा भी जानकारी होगी तो हमारा स्टॉल हॉल नंबर 1 में 47 नंबर पर लगा है। तो अगर किसी को डिटेल में और कुछ ज़्यादा इसके आगे जानना हो तो आप कृपया वहाँ पे आके उसको भी ले सकते हैं। बाकी सेंटर तो है ही है, लेकिन अभी 3 दिन 4 दिन का आपका प्रोग्राम है, तो वहाँ पे भी आपको डिटेल में ये जानकारी मिल सकती है इससे। दूसरा, इसमें जो महत्वपूर्ण जो बिंदु है, जो सूक्ष्म जीवाणु है, ऋषि पराशर ने बहुत पहले, हजारों साल पहले एक श्लोक बोला था। मैं चाहूँगा कि उसको शायद आपको याद है, नहीं है, लेकिन मैं उसको दोहरा देता हूँ। कृषिर धन्य कृषिर मर्दा जंतु नाम जीवनम कृषि हिंसारी दोषो युक्तोपि मुक्ति तिथि पूजनात्। उन्होंने ये कहा कि किसान का जीवन उसके जमीन में उपलब्ध सूक्ष्म जीवाणुओं से है। अगर सूक्ष्म जीवाणु उसकी जमीन में सफिशिएंट मात्रा में है तो किसान का जीवन भी सफल है। लेकिन अगर सूक्ष्म जीवाणुओं की संख्या कम है तो किसान की भी परेशानी उतनी ही ज़्यादा है। तो अल्टीमेटली ऑर्गेनिक फर्टिलाइज़र, ऑर्गेनिक मैन्योर के माध्यम से हम ज़मीन में ऑर्गेनिक मैटर या कार्बन को बढ़ाते हैं, जो कि ऑर्गेनिक मैटर सूक्ष्म जीवाणुओं का भोजन के रूप में कार्य करता है। अगर भोजन मिलता है तो हमारे सूक्ष्म जीवाणु अच्छी तरह से फलते फूलते और उनका जो एक्शन है, एक्टिविटी है, नेचुरल प्रोसेस है, वो बढ़ जाती है। तो इसलिए कहा गया है इसी श्लोक के माध्यम से कि किसी को भी किसी की हत्या करने का अधिकार नहीं है। लेकिन जब किसान हल चलाता है तो बहुत सारे सूक्ष्म जीवाणु, जब खेत जोताई होती है तो बहुत सारे जीवाणु नष्ट होते हैं। उसको हिंसा का दोष नहीं लगता किसान को, लेकिन उसको सलाह दी जा गई है कि वो जुताई के बाद या फसल के बाद में खेत में ऑर्गेनिक मैटर को जरूर मिलाए, जिससे कि जो संख्या कम हुई है वो संख्या एक मात्रा तक पहुंच जाए। ये खेती का आधार है। लेकिन जब हम केमिकल की बात करते हैं, आप जैसे गेंडवा होता है उसके ऊपर अगर नमक डालते हैं तो शायद वो मर जाता है। इसी तरह से जो भी ये जो केमिकल्स का रिएक्शन सॉइल में होता है, कुछ एसिड निकलते हैं, कुछ एल्कलाइन, कुछ इस तरह का जो उनका रिएक्शन होता है, तो जो सूक्ष्म जीवाणु उनकी संख्या ऑटोमेटिकली खत्म हो जाती है। और हम एक प्रकार से ये ऐसे कह सकते हैं कि जैसे कि हम केमिकल के माध्यम से जमीन को वेंटिलेटर की अवस्था में रखते हैं। वेंटिलेटर, अगर केमिकल नहीं दिए गए, ये नहीं दिएगा तो हमारी फसल नहीं हो पाए। तो जस्ट ये केवल समझ, मैं तो इसको समझ ही मानता हूँ। जब ये चीज़ समझ आ जाती है कि ये तो स्वतः ही है और केवल हमें ये करना है, तो ये ऑटोमेटिकली सब हो जाता, संभव है। तो ये सर्टिफिकेशन की बात है। फर्स्ट पार्टी, सेकंड पार्टी, थर्ड पार्टी। थर्ड पार्टी पहले सर्टिफिकेशन होता है जिसमें काफ़ी कॉस्ट, जो कि थर्ड जो एपिडा है जिसके लिए एक्सपोर्ट किया जाता है, एक्सपोर्ट करने के लिए थर्ड पार्टी सर्टिफिकेशन की आवश्यकता होती है। अलग अलग देशों का एक अलग अलग स्टैंडर्ड है, उसके हिसाब से वो स्टैंडर्ड को फॉलो करते हुए स्टैंडर्ड को किया जाता है। अभी मैं जो पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम है उसके बारे में थोड़ी सी हम बात करेंगे।
थर्ड पार्टी सर्टिफिकेशन, ये एनपीओपी, एनपीओपी तो स्टैंडर्ड सभी के लिए फॉलो किया जाता है, हमारा जो इंडिजिनस या पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम है उसके लिए भी यही किया जाता है। इसको थोड़ा चलते चलें तो शायद ज़्यादा बेटर होगा। ये पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम पीजीएस इंडिया, आप अगर गूगल में डालेंगे पीजीएस इंडिया तो आपके सामने पूरा उसका पोर्टल खुल जाएगा और उसके अंदर क्या क्या कैसे होता है, क्या होता है, वो पूरी जानकारी आपको वहाँ से मिल जाएगी। लेकिन फिर भी पीजीएस इंडिया जो क्वालिटी एश्योरेंस इनिशिएटिव दैट इज अ लोकली रिलीवेंट एम्फेसाइज दैट द पार्टिसिपेशन ऑफ स्टेक होल्डर्स इंक्लूडिंग प्रोड्यूसर, कंज्यूमर्स एंड ऑपरेटर्स आउटसाइड फ्रॉम द फ्रेमवर्क। वो उस तरह से ये एक सिस्टम का नाम है जिसमें कि गाइडिंग जो प्रिंसिपल है सभी का पार्टिसिपेशन आवश्यकता होता है इसमें, शेयर्ड विजन की हमें क्या करना है, कैसे करना है, ट्रांसपेरेंसी, उसका रिकॉर्ड है कि ऑर्गेनिक में जो खासकर से जो बात है ऑर्गेनिक फार्मिंग, कई बार लोग पूछते हैं कि ऑर्गेनिक फार्मिंग और नेचुरल फार्मिंग में क्या अंतर है, तो उसमें केवल इतना ही अंतर है कि जो नेचुरल फार्मिंग है उसमें हमें रिकॉर्ड मेंटेन करने की आवश्यकता नहीं पड़ती, लेकिन जब ऑर्गेनिक फार्मिंग करते हैं तो उसमें हमें उसका जो प्रोसेस जो किए जाते हैं उसके रिकॉर्ड मेंटेन करने की आवश्यकता पड़ती है। ये ऑर्गेनिक फार्मिंग में यही अंतर होता है। तो ये सब सिस्टम है, लेकिन इसको करने के लिए जो किसानों का ग्रुप बनाया जाता है उसमें 5 मिनिमम 5 फार्मर से लेके कितने भी मैक्सिमम हो सकते हैं, और अल्टीमेटली ये सिस्टम है फार्मर्स सबसे उसका एक बेसिक कंपोनेंट है, बेसिक फार्मर्स मिलकर एक लोकल ग्रुप बनाते हैं और लोकल ग्रुप एक रीजनल काउंसिल से अटैच होते हैं जिसको एक एक्सपीरियंस होता है और उसको काफ़ी जानकारी होती है और उसको मेंटेन करने के लिए भी रीजनल काउंसिल की आवश्यकता पड़ती है। उसके बाद एक जोनल काउंसिल होती है कि जो रीजनल काउंसिल को भी ऑडिट करती है, और उसके बाद नेशनल जो सेक्रेटरीट है हेड लेवल पर जो कि पूरे सिस्टम को कंट्रोल करता है, ये सिस्टम पूरा होता है, और उसके बाद में फिर मंत्रालय जो कि ये अप्रूवल वगैरह जहाँ से भी कुछ मिलता है, ये इसका कंपोजिशन है। इसमें मैं केवल इसको पास ऑन करते चलते मैं इसमें ये समझता हूँ कि इस बात पे हम आते हैं, फोकस करते हैं कि अगर किसान ऑर्गेनिक फार्मिंग करना चाहता है और हमारी स्कीम से वो कैसे लाभ ले सकता है, भारत सरकार से जो स्कीम चली है, तो इसमें हम बताना चाहेंगे कि जो ग्रुप है किसानों का ग्रुप, वो किसी सिस्टम से अगर अटैच हो जाता, जैसे कि रीजनल काउंसिल है उससे अटैच हो जाता, किसानों का एक ग्रुप आपस में और ट्रांसपेरेंसी रखते हुए एक उसकी शपथ लेते हैं कि हम ऑर्गेनिक फार्मिंग को ही करेंगे, उसके सिस्टम को फॉलो करेंगे, उसके नियम जो स्टैंडर्ड्स हैं उसको फॉलो करेंगे। उसके बाद में वो बाहर से इसकी किसी इंस्पेक्शन की आवश्यकता नहीं पड़ती, केवल जो किसान है आपस में ही एक दूसरे का पीर अप्रेजल उनका इंस्पेक्शन करते हैं, उसका रिकॉर्ड रखते हैं, और रिकॉर्ड रखने के बाद में आजकल तो भारत सरकार ने ये भी सुविधा कर दी, तो जैविक खेती पोर्टल, जैविक खेती पोर्टल के नाम से भी एक वेबसाइट शुरू किया है। उस पर जो हमारे कंज्यूमर अपने फार्मर्स से लेके कंज्यूमर या जो इनपुट जो डील करते हैं वो सभी का उस पर रजिस्ट्रेशन होता है, या किसी को कुछ चाहिए होता है, किसी को कुछ सेल करना होता है ऑर्गेनिक के लिए, आप जैविक खेती पोर्टल पर जाइए, उसमें सबसे पहले अपना रजिस्ट्रेशन कराइए, आप रजिस्टर्ड हो जाएंगे उसमें अपने मोबाइल के माध्यम से, और सारी की सारी इन्फॉर्मेशन आपको उससे कितना आपके पास में सेल करना चाहते हैं, चूँकि मेन प्रॉब्लम यही आती थी कि ऑर्गेनिक अगर हम करते हैं तो इसके सेल कैसे होगा, कहाँ होगा। दूसरा ये प्रॉब्लम जनरली एक आती है ऑर्गेनिक फार्मिंग में कि इसकी जब हम ऑर्गेनिक फार्मिंग करते हैं केमिकल नहीं डालेंगे तो इसकी यील्ड हमारी कम हो जाएगी, तो हमें उतना बेनिफिट कैसे मिलेगा। ये केवल भ्रांतियाँ हैं, ऐसा इसमें कुछ नहीं होता। जबकि ऐसा उसमें कीट पतंगे बीमारियां आती हैं तो उसमें ऑर्गेनिक में उसका क्या समाधान है कि उसको हम मतलब बिना केमिकल्स के उसको कंट्रोल कैसे करेंगे। तो ये केवल मैं ये बताना चाहता हूँ कि ये अनुभव की बात है, जिनको अनुभव नहीं होता वही ऐसी बातें करते हैं। जब आदमी जो इसको इस तरह से सोच सकते हैं कि बॉडी सॉइल और हमारी बॉडी बिल्कुल सिमिलर होती है, जो स्वस्थ होता है उसको बीमारी भी कम लगती है। अगर फसल ज़मीन हमारी स्वस्थ है, फसल भी स्वस्थ होंगी तो उस पर बीमारियों का प्रभाव भी उतना नहीं होता। लेकिन फिर भी अगर आ जाता है तो हमारे जैविक संसाधन बहुत इस तरह के आसानी से उपलब्ध हैं, किसान उसको स्वयं ही तैयार करके अपना जैविक का इसका अच्छी तरह से अच्छा उत्पादन बिना कम हुए और क्वालिटी बेस्ड प्रोडक्शन वो अपने आप ले सकता है। खासकर से इस चीज़ का ये है। और जहां मैं बता रहा था कि 14.95 15 लाख रुपए 50 एकड़ के लिए एक जो ग्रुप है
50 एकड़ का ग्रुप अगर कोई है, उसमें 1 एकड़ वाला या 2 एकड़ वाले मैक्सिमम तक किसान हो सकते हैं। और वो कोई एक किसान के पास अगर ज़्यादा ज़मीन और उसका मेंबर बनना चाहता है तो उस टोटल जितनी ज़मीन टोटल उस ग्रुप में है उसका 1/3 से ज़्यादा उसको नहीं ले सकते, और उसको सारा खेत भी ऑर्गेनिक में कन्वर्जन करना होता है। ये कुछ कंडीशंस हैं, आगे स्लाइड में शायद कुछ आएगी। ये लोकल ग्रुप के लिए है कि मिनिमम 5 आदमी से कितने भी मैक्सिमम हमारे इसमें हो सकते हैं। ये सिस्टम ये बताया गया है सिस्टम में कि हम मतलब हर किसान का उसके अंदर एक डाटा फीड किया जाता है, उसके खेत की स्थिति से लेके पूरा उसके अंदर कब कौन सी फसल लगाया था, कब क्या लगाना है, क्या उसमें प्रोसेस किया गया, वो सारा का सारा कंप्यूटराइज होता है। और वो जो सर्विस प्रोवाइडर होता है या रीजनल काउंसिल होती है वो उसको उसमें हेल्प ट्रेनिंग देने के लिए जो 14.95 लाख बताएं उसमें अलग अलग कंपोनेंट्स हमारे हैं, उसमें एक्सपोजर विजिट भी है, किसान के लिए सुविधाएं भी हैं, आपके जितने भी इक्विपमेंट्स हैं उसके लिए हायरिंग करने की भी फैसिलिटी है उसके अंदर है, बहुत सारे उसमें हैं। लेकिन टोटल जो 50 एकड़ का ग्रुप है उसके अंदर ये इस तरह की फंड की प्रोविज़न हमारे पास में ये होती है। उसमें FPO आपके महाराष्ट्र में बहुत सारे FPO भी हैं, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी है, वो भी ले सकते हैं, NGO भी ले सकते हैं, लेकिन वो किसी के माध्यम से ही उसका फ़ायदा ले सकते हैं। अल्टीमेटली ये हमारा थोड़ा सा ये शॉर्ट में मैंने आपको बहुत सारी स्लाइडें स्किप किया क्योंकि समय को देखते हुए और बहुत सारी चीज़ें आपकी रिपीट पहले से ही शायद मैं समझता हूँ कि हो रही होंगी। और ये केवल इस वजह से कि ये केवल जो कॉन्सेप्ट है ऑर्गेनिक फार्मिंग का ये हमारे समझ में आ जाए कि हम इसको कर सकते हैं, इसमें कोई प्रॉब्लम नहीं है किसी भी तरह की। सरकार इसको हर तरह से सुविधा देती है, दे रही है। और हमारे माननीय प्रधानमंत्री जी का ये ड्रीम प्रोजेक्ट भी है कि हमारा हम ऑर्गेनिक ग्रो करें, सब स्वस्थ रहें, सुखी रहें। ये माननीय प्रधानमंत्री जी की हमारा योजना है। तो मैं चाहता हूँ कि अधिक से अधिक इसके अंदर लोग जुड़ें, जोड़ें, खुद स्वस्थ रहें, अपने परिवार को स्वस्थ रखें, अपने समाज को स्वस्थ रखें और अपने अल्टीमेटली देश को स्वस्थ रखें। तो मैं समझता हूँ कि इन्हीं शब्दों के साथ मैं अपना वक्तव्य को समाप्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। थैंक यू वेरी मच। कि अभी रिसेंटली, अभी तो आप लोग कम हैं वैसे, ट्रेनिंग कोर्स हमारे पास कई तरह के ट्रेनिंग कोर्स हैं। एक ट्रेनिंग कोर्स युवाओं के लिए है जो ग्रेजुएट हैं, उसके लिए एज बार का हम थोड़ा सा कर देंगे, उसके लिए 50 साल तक भी उसमें कंसीडर कर लेंगे, हालांकि वो युवाओं के लिए है। अगर वो 30 दिन का कोर्स करते हैं तो वो खुद का ही एक संस्था बना सकते हैं और ऑर्गेनिक फार्मिंग को प्रमोट करने के लिए या अपने एक एस्टेब्लिशमेंट के लिए लोगों का खुद की भी मदद कर सकते हैं और दूसरों की भी मदद उसके अंदर कर सकते हैं। वो अपना अगर कोई इच्छुक हो उसको 30 दिन में उनको पूरा एक सिस्टम, एक सर्टिफिकेट कोर्स का नाम है 30 डेज सर्टिफिकेट कोर्स ऑन ऑर्गेनिक फार्मिंग, जिसमें ग्रेजुएशन का होना ज़रूरी है। बाकी 2 दिन के 1 दिन के किसानों का भी फार्म ट्रेनिंग होता है। कल गडकरी साहब तो बोल रहे थे कि हम एक ऐसा इंस्टीट्यूट बनाने के लिए जा रहे हैं कि जिसमें हमेशा किसानों को ट्रेनिंग दी जा सके। मैं समझता हूँ कि बहुत अच्छा उनका ये विचार भी है। लेकिन साथ साथ मेरा सभी से यह भी कहना है कि जो इंस्टीट्यूट पहले से हैं, अगर हम उनका वो तो बनेगा ही, उससे और ज़्यादा फ़ायदा तो मिलेगा ही मिलेगा, लेकिन जो पहले से हैं हम उनका भी पूरा फ़ायदा उठाएं, क्योंकि वो भी अनयूटिलाइज मैं समझता हूँ रहते हैं। हम ट्रेनिंग करते हैं तो हमें बहुत सारे हम पेपर में भी निकालते हैं, लोगों को भी बताते हैं, लेकिन फिर भी पार्टिसिपेंट्स उसके लिए नहीं मिल पाते। तो मैं समझता हूँ कि वो भी अच्छा है। सभी लोग मतलब विदर्भा जैसे जो सुसाइडल जैसी प्रॉब्लम है वो हल होगी, और लेकिन साथ साथ उसका फ़ायदा पूरा उठाएं। हाँ जी, बताएं अब आप क्या कहना चाहते हैं। ट्रेनिंग से संबंधित ही पूछना चाहता हूँ। जैसे ऑर्गेनिक फार्मिंग शुरू किया मैंने, तो उसमें जो भी कुछ दिक्कतें आई तो उसके लिए गाइडेंस कहाँ से मिलेगा? और हमारा सेंटर है ना, आपके सेंटर से? यस। अच्छा। कोई भी प्रॉब्लम है किसी भी तरह का तो पहले तो उसमें आइए। ये 3 स्टेट का सेंटर नागपुर में है आपका ये। हाँ। पहले तो 6-7 स्टेट हुआ करते थे, लेकिन अभी एक दूसरा गांधीनगर एक सेंटर बन गया जिसमें कि गोवा और बिहार, गोवा, गुजरात और दादर नागर हवेली और दमन दीव उसमें चले गए। बाकी अभी पूरा महाराष्ट्र, आंध्रा, तेलंगाना 3 स्टेट को हमारा ये सेंटर कवर करता है। थैंक यू। इसको करें
और मैं तो कहता हूं कि करें या ना करें वो बात अलग है, लेकिन अपना माइंड सेट ऑर्गेनिक जरूर करें। तो अगर माइंड सेट हमने ऑर्गेनिक किया तो ऑर्गेनिक तो अपना आप ही हो जाएगी शायद, में ऐसा मेरा विश्वास है जी। आज ये जो आपने प्रेजेंटेशन दिया तो वक्त के चलते शायद इतने स्लाइड देख नहीं पाए। हाँ तो क्या इसकी कॉपी मिल जाएगी? हाँ बिल्कुल, हमने इसको दे दिया यहाँ पे, जो ऑर्गेनाइजर हैं आप उनसे मांग सकते हैं, इसको ले सकते हैं। ठीक है, कोई दिक्कत नहीं है, जो एक बार बोल दिया तो सबके लिए पब्लिकली हो गया, उसमें कोई बात ही नहीं है। हाँ मतलब शांति से पढ़ना चाहते हैं। हाँ हाँ बिल्कुल निश्चित, और इसमें कहीं डाउट है तो फिर निश्चित रूप से हमारा सेंटर है, आप संपर्क करें उससे। अच्छा ठीक है। और बताएं कोई सेंटर कोई नंबर फ़ोन कांटेक्ट कोई देंगे? अच्छा, वैसे तो रीजनल सेंटर ऑफ ऑर्गेनिक फार्मिंग गोंडखेरी, अमरावती रोड गोंडखेरी, नागपुर। ठीक है, और किसी का कोई सवाल हो तो बताएं। हाँ, साल में कितनी बार होता है सर? साल में कुछ ही प्रोग्राम होते हैं, इस साल के 2 प्रोग्राम हैं। तो उसकी डेट्स कब कैसे पता चलेंगे हमको? आप हमें पार्टिसिपेंट दीजिए और जब आपकी सुविधा होगी तभी प्रोग्राम कर देंगे हम, आप बताएं। पार्टिसिपेंट्स देंगे। अब जल्दी से जल्दी आप, अगर आप इसको इच्छुक हैं, खुद इच्छुक हैं, आप अपना उसका एक फार्म होता है जनरली, अब उसको टाइमिंग तो जो ऑफिस आवर्स के होते हैं 10 साढ़े 10 बजे से लेके शाम तक ही रहेगा, 3 4 5 बजे तक तो रहेगा ही रहेगा। उसमें प्रैक्टिकल और ये सारा कुछ कराया जाता है उसके लिए। हाँ जी बताएं। सर ये सर्टिफिकेशन के लिए कोई चार्जेस लगता है? सर्टिफिकेशन चार्जेस लगता है? नहीं, कोई चार्ज, इसीलिए तो पार्टिसिपेटरी गारंटी सिस्टम है, उसका नाम भी उससे इसलिए लगा कि सहभागिता। कोई इंडिविजुअल फार्मर इसमें ज्वाइन कर सकता ना, ग्रुप में, ये ग्रुप कॉन्सेप्ट है एक्चुअली। मिनिमम 5 से लेके 50 या कितने भी किसान उस ग्रुप में हो सकते हैं, एक ग्रुप बेस्ड है सिस्टम। जी बताएं। आप सभी का एक बार फिर स्वागत है, और आपके विचार, अगर कोई क्वेश्चन हो, अगर रह भी जाते हैं तो मैं, अभी तो कमी है, लेकिन जो भी विजिट करना चाहें तो स्टॉल की तरफ जा सकते हैं, वहाँ से भी पूरी डिटेल, एड्रेस या जो भी कुछ है वो भी लेना चाहेंगे। और बाकी तो सब चीज़ें अवेलेबल हमेशा ही रहती हैं। भाई सेंटर खुला है, इसीलिए खुला है कि सबकी कोई समस्या ना हो। भारत सरकार का है, भारत सरकार फैसिलिटेटर है। हालांकि एग्रीकल्चर जो सब्जेक्ट है वो स्टेट गवर्नमेंट सब्जेक्ट है, लेकिन भारत सरकार उसको फैसिलिटेट करती है टेक्नोलॉजी से, फाइनेंशियली, और जो भी दूसरे माध्यम है उसको हेल्प करने का काम हमारा भारत सरकार का रहता है हमेशा। थैंक यू वेरी मच।